इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरांचा शोध सुरू आहे। प्रशांत कोरटकर काल संध्याकाळपासून आता नॉट रिचेबल असल्याचं कळतंय। प्रशांत कोरटकर यांनी इंद्रजित सावंतांना फोन करून धमकी दिल्या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर येते। प्रशांत कोरटकर हे काल संध्याकाळपासून नॉट रिचेबल आहेत। त्याआधी प्रशांत कोरटकरांनी माध्यमांशी संवाद साधला होता। तो आवाज माझा नाही, ऑडिओ मॉर्फ केलेला आहे, अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती। स्वतः या संदर्भात तक्रार दाखल करणार अशी प्रतिक्रिया प्रशांत कोरटकर यांनी दिली। मात्र आता प्रशांत कोरटकर हे अद्याप बेपत्ता आहेत। प्रशांत कोरटकरांनी आरोप मात्र फेटाळलेले आहेत। मात्र कोरटकरांच्या घराबाहेर मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं सकाळपासून आपण पाहतोय। कोरटकर सध्या नॉट रिचेबल आहेत। कोरटकरांचा मोबाईल बंद आहे। पोलिसांकडून सध्या शोध सुरू आहे। मोर्चावरून समजलेलं आहे कोल्हापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे। त्या पद्धतीने कोल्हापूर पोलीस स्टेशनला तपाससुद्धा सुरू आहे आणि त्यामध्ये कोल्हापूर पोलीस आरोपीचा शोध घेत आहे। आम्हाला पण माहिती मिळालेली आहे, त्या पद्धतीने आम्ही पण त्याचा शोध घेत आहोत। सध्या तात्पुरते हे त्याचे पाठीमागचे घर आहे, त्याच्यामध्ये घरामध्ये सर्व महिलाच आहेत, त्यांच्या ज्या वाईफ आणि पत्नी आणि मुलगी। तर सध्या त्या दृष्टिकोनातून बंदोबस्त नियोजन केलेलं आहे आणि त्याचा तपास सुरू आहे। कोरटकर कुठे आहेत याचा कोरटकर सध्या त्यांचा मोबाईल स्विच ऑफ येत आहे आणि शोध चालू आहे। तर इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी चर्चेत आलेले आणि आरोप फेटाळणारे प्रशांत कोरटकर हे कोण आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। प्रशांत कोरटकर ज्येष्ठ पत्रकार आहेत। विविध हिंदी मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये सुमारे 20 वर्ष त्यांनी पत्रकारिता केली आहे। 2015 पासून मुक्त पत्रकार म्हणून प्रशांत कोरटकर हे कार्यरत आहेत। पत्रकार असल्याने राजकीय वर्तुळात सर्वपक्षीय नेत्यांसोबत संबंध असल्याचं देखील माहिती मिळते। सोशल मीडियावर मोठे नेते, वरिष्ठ IPS IAS अधिकाऱ्यांसोबत फोटो। सोशल मीडियावर प्रशांत कोरटकर हे ऍक्टिव्ह असल्याचंही दिसतंय। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी उपरात्री नागपूरमधून आपल्यासोबत आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे जोडलेले आहेत। मी जितेंद्रकडे जाणार आहे। जितेंद्र, खरं तर आपण पाहतोय की नागपूरमध्ये ज्या प्रकारच्या घडामोडी घडत आहेत, प्रशांत कोरटकर यांच्या निवासस्थानाबाहेर मराठा आंदोलक आक्रमक झालेत। सध्या त्या ठिकाणची काय परिस्थिती आहे? प्रशांत कोरटकर अद्याप सुद्धा बेपत्ता असल्याचं कळतंय। कारण एकूणच घटनाक्रम आपण पाहिलेला आहे। तर कालपासून जेव्हापासून हे प्रकरण समोर आलं आणि इंद्रजित सावंत यांनी जेव्हा गुन्हा दाखल यांच्यातर्फे जेव्हा गुन्हा दाखल केला, त्यानंतर प्रशांत कोरटकर यांनीही आपल्याला धमकीचे फोन आल्याचं माहिती दिलेली होती। त्यानुसार त्यांनी बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती। त्यानंतर त्यांना पोलीस सुरक्षा प्रदान करण्यात आली होती। सध्याचं जे चित्र आहे ते आपण पाहू शकतो की प्रशांत कोरटकर यांच्या नागपुरातील घराबाहेर उभे आहोत आणि इथे जे आहे ते पोलीसही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेले आहेत। सकाळी जे आहे ते मराठा आंदोलक आलेले होते आणि त्यांनी प्रशांत कोरटकर यांच्यावर कारवाई करण्याची आणि त्यांना जी काही लवकरात लवकर शिक्षा देण्यात येईल ती शिक्षा देण्याची मागणी केलेली होती। त्याच संदर्भात घोषणाबाजी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली होती। आणि यात दुसरी अपडेट सांगावी लागेल की प्रशांत कोरटकर जे आहेत ते कालपासून नॉट रिचेबल आहेत। त्यांचा फोन स्विच ऑफ असल्याची माहिती खुद्द पोलिसांनी दिलेली आहे। त्यामुळे नेमके प्रशांत कोरटकर कुठे आहेत हे आता याचा शोध पोलीस घेत आहेत। कोल्हापूरमध्ये त्यांच्यावर गुन्हा भलेही दाखल झालेला असला, मात्र कोल्हापूर पोलिसांनी अजूनपर्यंत नागपूर पोलिसांना संपर्क केला काय, सायबर पोलिसांशी संपर्क केला काय, प्रशांत कोरटकर यांचा शोध घेतायत का, हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्याची जी परिस्थिती आहे त्यानुसार प्रशांत कोरटकर यांच्या घरी सध्या प्रशांत कोरटकर नाही आहेत। त्यांची फॅमिली होती, त्यांच्यामध्ये त्यांची आई, मुलगी, पत्नी आणि बहीण होती। मात्र घोषणाबाजी झाली, आंदोलन झालं, त्यानंतर ते देखील इथून दुसरीकडे राहायला गेलेले आहेत। त्यांच्या आईच्या छातीमध्ये थोडं दुखत असल्याचा त्रासही त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलेला आहे। मात्र आता त्यानंतर प्रशांत कोरटकर नेमकं कुठे आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत। दुसरं महत्त्वाचं याबाबत घटनाक्रम असं म्हणावं लागेल की प्रशांत कोरटकर यांनी जे वक्तव्य केलेलं आहे आणि खास करून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या बाबत जे आक्षेपार्ह विधान केलेलं आहे, त्या विधानासंदर्भात आज सकल मराठा समाजातर्फे श्रीमंत राजे मुदोजी भोसले यांच्या सिनियर भोसले पॅलेसमध्ये एका बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या बैठकीमध्ये पुढील नेमकी कारवाई काय करण्यात यावी याची जितेंद्र, आगामी काळात आता काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल।